दरम्यान उघड झालेल्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूयात। उत्तर मुंबई मतदारसंघ आपण बघतोय। उत्तर मुंबईमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ येतात, बोरिवली, दहिसर आणि चारकोप। बोरिवलीमध्ये आमदार आहेत सुनील राणे, ज्यांचा पक्ष आहे भाजपा, तिथे 58.19% मतदान झालंय। दहिसरमध्ये मनीषा चौधरी भाजपाच्या आमदार आहेत, जिकडे 57.21% इतकं मतदान झालंय। तर चारकोपमध्ये योगेश सागर भाजपाचे आमदार आहेत, तिकडे 56.50% इतकं मतदान झालेलं आहे। उत्तर मुंबई लोकसभेअंतर्गत आलेले 3 विधानसभा मतदारसंघ आपण पाहिले। आता उत्तर मध्य मुंबईमधले 3 विधानसभा मतदारसंघ आपण बघतोय। विलेपार्लेमध्ये पराग आळवणी हे भाजपाचे आमदार आहेत, तिथे 56.01% इतकं मतदान झालंय। तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत झिशान सिद्दीकी, जिकडे 51.85% एवढंच मतदान झालेलं आहे, म्हणजे साधारण 5% कमी मतदान झालेलं आहे महायुतीच्या आमदारांपेक्षा। तिसरा मतदारसंघ आहे कलिनामध्ये संजय पोतनीस हे शिवबाठाचे आमदार आहेत आणि तिथे सुद्धा 51.58% इतकं मतदान झालेलं आहे, जे तुलनेने कमी आहे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात जर आपण विचार केला तर 3 विधानसभा मतदारसंघांवर आपण नजर टाकतोय। पहिला आहे मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा भाजपाचे आमदार आहेत, जिकडे 59.63% इतकं मतदान झालेलं आहे। घाटकोपर पूर्वचा जर विचार केला तर पराग शाह हे भाजपाचे आमदार आहेत, तिकडे 56.02% आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर राम कदम तिथले भाजपा आमदार आहेत आणि तिथे 54.96% इतकं मतदान झालेलं आहे। आणि मुख्य म्हणजे यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी तिकडे आयोजित करण्यात आली होती। वायव्य मुंबईचे मतदारसंघ आपण बघतोय। वायव्य मुंबईमध्ये जर विचार केला तर जोगेश्वरी पूर्वमध्ये रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत, तिकडे मतदान झालेलं आहे 57%। अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके आमदार आहेत, तिकडे शिवबाठाच्या त्या आमदार आहेत आणि तिकडे 55.99% इतकं मतदान झालेलं आहे। आणि गोरेगावमध्ये विद्या ठाकूर भाजपाच्या आमदार आहेत, 53.30% इतकं मतदान झाले। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आपण पाहतोय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भायखळामध्ये यामिनी जाधव, ज्या दक्षिण मुंबईच्या आता लोकसभेच्या उमेदवारही आहेत आणि त्या आमदार आहेत भायखळामधून शिवसेनेच्या, तिकडे मतदान झालेलं आहे 51.25%। मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा हे आमदार आहेत भाजपाचे, 50.51%। आणि शिवडी, जिकडे अजय चौधरी शिवबाठाचे आमदार आहेत, तिथे 50.12% इतकं मतदान झालंय। अंतर्गत आकडेवारी आता जाहीर झालेली आहे। अंतर्गत आकडेवारीवरनं आपण ही महत्त्वाची माहिती बघतोय। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे माहीम, जिथे सदा सरवणकर शिवसेनेचे आमदार आहेत, 58% इतकं मतदान झालेलं आहे। त्याच्यानंतर कालिदास कोलमकर भाजपाचे आमदार आहेत वडाळामधून, तिकडे मतदान झालेलं आहे 50.60%। आणि प्रकाश हे यांचं चेंबूरमधून जर पाहिलं तर शिवबाठाचे उमेदवार आहेत ते आणि शिवबाठाचे आमदार आहेत ते, आणि तिकडे मतदान झालेलं आहे 53.48%।